आई नको रो रोशनी. कमलताई बघा काय होऊन बसले ते. उज्ज्वला ताई, अहो आपणच आता धीराने घ्यायला पाहिजे. मुली बघा ना कशा कावऱ्या बावऱ्या झाल्या तो. बाळा रडू नकोस. हे बघ तू आईची स्ट्रॉंग गर्ल आहेस की नाही. हा मग रडायचं नाही. हा मयू, हे बेटा, आईला आता आपल्या सगळ्यांची खूप गरज आहे. अगं आपणच तर सावरायला पाहिजे ना आता तिला. मग आपणच असं वागलो तर कसं चालेल. हा रडू नकोस बघू, सावर स्वतःला. अशोक कुठे आहे? आतमध्ये आहे. नारळ घेतलाय, फुलं घेतली आहेत, कुंकू पण. आई तू कधी आलीस? वहिनी. आशू, आशू अगं तू हे साडी काय नेसलीस? अगं का नेसलीस असं काय विचारते? अगं नवरात्र आहे ना म्हणून नेसली. आणि तसेही बरेच दिवस या साडीला हवा लागली नव्हती. मला देवीच्या ओट्या पण भरायला जायचंय ना. माही खरं सांगू का, बरं झालं तू आलीस. तसं मी दरवर्षी आईंबरोबरच जाते देवीची ओटी भरायला, पण यावर्षी त्यांचा पाय जरा दुखतोय जास्तच. तू येशील ना माझ्या बरोबर? 1 मिनिट आले, थांब. आशू काय बोल ना. अगं आशू, ह्या सगळ्याची काय गरज आहे आता? माई मला माहित आहे ह्या सगळ्या गोष्टीला खूप उशीर झालाय, पण तुम्ही सगळे आहात ना बरोबर, मग होईल. आणि ना तसंही यावर्षी ना माझ्या मनात आहे की भोंडला करायचं. आई करूया का? म्हणजे भोंडल्याला जी खिरापत लागते ना त्याच्यासाठी आपण दडपे पोहे आणि मुगाचे लाडू करूया. पण मुगाचे लाडू मी नाही करणार, तुम्हीच करायचे, चालेल ना? अगं आशू, काय चाललंय काय तुझं? अगं काय चाललंय काय? अच्छा, सगळे जात नाही होत म्हणून तुला वाईट वाटतंय. हे आले ना की आपण गाडी घेऊन सगळे दर्शनाला जाऊ, चालेल का मग तुला? पण आता निघूया ना, चल ना ग तू. अश्विनी, काय? आशू अगं बस बस झालं. अगं पानावर ये ना आशू. श्रेयस आपल्यात नाहीये. अगं तो गेलाय. किती वेळा सांगू? हा, आणि सारखं सगळ्यांना मी तेच सांगते की ते आहे, ते सुखरूप आहे, ते परत येणार आहे. नाही तू सुद्धा. मला ना आता कुणाशी काहीच बोलायचं नाही. मला देवीची ओटी भरायला जायचंय ना, मी चालले. आशू, वहिनी, आशू, आशू ऐक ना वहिनी. अगं आशू, वहिनी, आशू, बिचारी, तिनं शेवटचं बघितलंही नाही ना, त्यामुळे असं झालंय. डेड बॉडी समोर असती, दिसली असती तिला तर रडून मोकळी तरी झाली असती. हो ना. आता शेवटी ना घरच्यांनाच मन घट्ट करून तिला हे सगळं स्वीकारायला लावावं लागणार आहे. अहो तुम्ही हे काय बोलताय? तुमचं तरी तुम्हाला काही कळतंय का? हा, अहो त्यांच्यावर काय प्रसंग घडवलाय याचं भान तरी ठेवा. अहो पण तिला सांगितलंच नाही तर ती अशीच वागत राहील. तिच्या या वेडेपणाचा घरच्यांना पण त्रास होतोच ना. हो ना. अहो सावंत काकू, माझ्या ओळखीमध्ये पण मी अशीच एक केस बघितली होती. अहो तरुण जोडपं होतं आणि त्या मुलीचा नवरा अचानक वारला, पण ती मुलगी हे स्वीकारायलाच तयार नव्हती हो. शेवटी घरच्यांनाच मन घट्ट करून कठोर व्हावं लागलं. जरा मार वगैरे देऊन दामटवून शेवटी ती मुलगी ताळ्यावर आली हो. बास करा सगळेजण, प्लीज प्लीज. आम्ही सगळे ऑलरेडी खूप टेन्शन मध्ये आहोत. तुम्ही या आता सगळे. अहो तुमच्या जिभेला काही हाड आहे की नाही? अहो तुम्ही हे असं अश्विनी बद्दल बोलताय?
अहो अश्विनीने तुमच्या अडचणीमध्ये आजपर्यंत तुम्हाला किती साथ दिलेली आहे आणि श्रेयसने पण सगळ्यांना आजपर्यंत मदतच केलेली आहे. होय हो. हे बघा, तुम्हाला जर ह्यांच्या कुटुंबाबद्दल जर चांगलं बोलायचं नसेल ना तर गप्प बसा. जा. काय विचित्र बाई आहे ही. नवरा गेला तरी एवढा नट्टापट्टा कशाला करायचा. विश्वास तरी कशावर ठेवायचा. हे मग बोलतायत त्यावर की माझं मन सांगतंय त्यावर. कसल्या प्रश्नात आहेस मुली? बाबा काहीच कळत नाही हो मला. खरं काय खोटं काय खूप गोंधळ उडालाय माझं. माझं मन मला ओरडून ओरडून एक गोष्ट सांगते आणि बाकीचे लोक काहीतरी वेगळंच सांगतात. कोणावर विश्वास ठेवायचा? तू तुझ्या मनावर विश्वास ठेव. लोकांना कशाला पुरावे द्यायला हवेत. दैव तुला जे संकेत देतंय ते तू ओळख. कसले संकेत बाबा? अखंड सौभाग्यवती भव. उज्ज्वला ताई, मला कळतंय आमच्या अश्विनीमुळे तुम्हाला खूप त्रास होतोय, पण ती हे सगळं मुद्दाम नाही करत आहे. अहो, श्रेयसच्या अचानक जाण्यामुळे तिला खूप मोठा धक्का बसलाय म्हणून असं वागते हो ती. मला हे सगळं समजतंय हो, पण तिला हे सगळं कसं पटवून द्यायचं? एकीकडे मुलगा गेल्याचं दुःख तर ऐकलं, तर एकीकडे सुनेला कसं सावरायचं याचं टेन्शन. राहून राहून एकच विचार मनात येतो, हे सगळं दुःख आमच्याच वाटायला का? उज्ज्वला ताई, अहो नशिबापुढे कोणाचं काही चाललंय का? आता आल्या प्रसंगातनं काहीतरी मार्ग काढणं एवढंच काय ते आपल्या हातात आहे. मी पुन्हा एकदा तुमची माफी मागते. मी बोलते आशुशी, समजावते मी तिला. पुन्हा तुम्हाला त्रास होईल असं नाही वागणार ती. विद्युत, आशू कुठे आहे ते बघ ना, तिला घरी घेऊन ये. हो माई, मी बघतो ताईला. अरे यार, ही फोनच नाही उचलत आहे. किती वेळा फोन ट्राय करते मी. कुठं गेली असेल काय माहिती. शिल्पी, घरात जे सध्या सुरू आहे त्या सगळ्या गोष्टींचा तुझ्यावर खूप लोड आला आहे. नो, हे सगळं एका पाठोपाठ इतक्या गोष्टी घडत आहेत. ही सिच्युएशन हँडल करणं खूप कठीण आहे. पण प्लीज एक गोष्ट करशील, तू तुझ्या तब्येतीची काळजी घे, स्वतःला जप. तुला काळजी वाटतेय माझी? ऑफकोर्स शिल्पी. अगं, आपलं बाळ गेलं आणि या एका पाठोपाठ एक गोष्टी घडत गेल्या म्हणून तू आपल्या बाळाचं दुःख बाजूला ठेवलंस. पण तुझ्या मनाला काही वेदना होता त्या मी समजू शकतो. हे बघ, बाकी काही नाही करू शकलो ना, तर एक गोष्ट मात्र नक्की आहे शिल्पी, मी तुझ्या पाठीशी आहे कायम. आय एम देअर फॉर यू ऑलवेज.
ताईला शोध. अहो किती व्हॉइस नोट्स पाठवल्या मी तुम्हाला, तुम्हाला एकाचंही उत्तर देत नाहीये. पण मला माहिती आहे तुम्ही सुखरूप आहात. मी घरच्यांना पण किती सांगते, त्यांना काही झालेलं नाहीये, पण माझा ऐकूनच घेत. आणि माही माझ्यावर विश्वास ठेवत नाही. हे बघा, तुम्ही लवकरात लवकर मला व्हॉइस नोटचं तरी उत्तर पाठवा, मी वाट बघते. आई आता बाबांशी बोलते. काय करून घेतलंयस तू स्वतःच? तुला यातून कसं बाहेर काढू मी? काका, तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि काय मदत लागली तर मला सांगा. अरे बापरे, तुम्ही सगळे कधी आलात हे कळलंच नाही. म्हणजे आतमध्ये कामात होते ना, त्याच्यामुळे. मी चहा टाकते सगळ्यांसाठी. नाही नको, सरबत चालेल का? म्हणजे बाहेर खूप ऊन आहे ना, म्हणून विचारलं. आणि पोहे केलेत. उपवास आहे का कुणाचा? नाहीतर मग फराळाचं करते. मी आलेच, चहा घेऊन आले. वहिनी, तू राहू देत, मी करते. तुझा तुला पार्लरमध्ये जायचं असेल ना? पार्लरमध्ये जायचंय, पण थोडं उशिरा गेलं तरी चालेल. तू उगाच नको धगधग करूस ग. बघ तुझी अवस्था काय झाली ती. माझी काही अवस्था झालेली नाहीये वहिनी, मी ओके आहे. मी बघते म्हणलं नाही तर तू जा. अगं शिल्पी, राहू दे, मी करते. हे बघ, नवरात्र चालू आहे की नाही, मग बाहेर आलेल्यांचा पाहुणचार नको का करायला? तू जा त्यांच्याकडे जाऊन बघ. मी हे सगळं खाण्याचं काढते आणि चहा. वहिनी, तुला कळत नाहीये का? तू कोणाचंच का ऐकत नाहीयेस काही? बाहेर सगळे नवरात्र आहे म्हणून आलेले नाहीयेत सगळे. हे आपल्यात नाहीये, हे तुम्ही जरी सगळ्यांनी मान्य केलेलं असलं ना, तरी मी मान्य केलेलं नाहीये शिल्पी. अगं तुझा भाऊ आहे तो, निदान तू तरी असा विचार करू नकोस. ते सुखरूप आहेत आणि लवकरच परत येतील. हो, हे काय? तुम्ही अजून तयार नाही झालात? नाहीच का? तुम्ही कुंकुमार्चनेला येणार नाहीयेत का? अहो, कुठे हरवलात? हा, तुम्ही खरंच येणार नाही की काय? तसं नाही हो, पण माझं मनच नाही होतंय. दरवर्षी आम्ही कुंकुमार्चनासाठी उज्ज्वला आणि अश्विनी बरोबर जायचो, पण आता त्यांच्याशिवाय माझं मनच नाही होतो. नकोसं वाटतंय. आपल्या शेजाऱ्यांवर इतका दुःखद प्रसंग ओढवलाय आणि आपण मात्र. तुमचं दुःख समजू शकते हो मी, पण देवीच्या कार्याला असं नाही म्हणून कसं चालेल? थोडा वेळ का होईना, पण या तुम्ही. बरोबर आहे तुमचं, मी तयार होऊ देते. मयू, ऐक ना, माझी पर्स कुठे बघितलीस का? सापडतच नाही. कुठे चाललीस तू? अगं कुठे काय, पार्लर मध्ये चालले. जा बाई जा, तुला जायचं तिकडे जा. अश्विनी, घरात काय घडलंय
याचं तरी भान ठेव. काय बोलायची सोयच नाही ठेवलीस तू. उज्ज्वला एक मिनिट. अश्विनी बस बाळा. बाबा प्लीज. अश्विनी, आजपर्यंत तू माझ्या सगळ्या गोष्टी ऐकत आलीस. आज एक गोष्ट आणखी ऐकशील. अश्विनी, तू आज पार्लरला जाऊ नकोस. बाबा अहो बघितलं, तुमचं तरी ऐकते ती. आजच्या दिवस तू पार्लरला नाही गेलीस तर चालेल. माझं ऐकशील एवढं? तसं नाहीये बाबा. पण बाबा पण तुम्हा कुणालाच मान्य नाहीये का हे नाहीयेत म्हणून. बाबा हे जिवंत आहेत आणि हे सुखरूप आहेत. अहो तुला मनातून वाटतं ना की श्रेयस परत येणार, तो जिवंत आहे. मग त्यासाठी तुला आज जे काही करायचंय ते तू कर. मला काही म्हणायचं, फक्त बाळा आजचे दिवस घरी राहा. झालं म्हणजे घरात राहून सण असल्यासारखी वागणार. उज्ज्वला ताई, हे जरा किल्ली ठेवा. सावंत काकू, तुम्ही कुठे निघालात? नाही, ते ते पलीकडे. अहो असं अडखळत आहे काय? सोसायटीतच चाललात ना तुम्ही? खाली बिल्डिंग मध्ये. आज काय? कुमकुम मार्चन आहे. कुमकुम मार्चन? अरे देवा, कसं विसरले मी आज कुमकुम मार्चन आहे. बहुतेक ना या सगळ्या गोंधळात राहूनच गेलं. अरे यार, त्यापेक्षा ही पार्लर मध्ये गेली असती तर किती बरं झालं असतं. बाबा बरं झालं तुम्ही मला पार्लर मध्ये नाही पाठवलं, नाही तर मला कुमकुम अर्चनाला जाताच आलं नसतं. खरंच मी तयार होऊन आले. सावंत काकू आलेच. अश्विनी तू कुठेही जाणार नाहीयेस. अहो आई पण कुमकुम अर्चन आहे, मला जायला हवं. ओ थांबवा तिला. बघत काय बसलाय? ही तिथे गेली तर लोक काय म्हणतील? उज्ज्वला तू शांत हो, चिडचिड करू नकोस. अगं ती आधीच दुःखात आहे. आपण जर तिला समजून घेतलं नाही तर कोण समजून घेणार आहे? ओ समजून तरी किती घ्यायचं? आपलं तरी ऐकते का ती? आई, तिला जायचं असेल तर जाऊ दे ना. उलट या बायका सत्य ऐकायला भाग पाडतील तिला, तेव्हा कळेल. चला आपण सुरुवात करायची का कुंकुमार्चन? चला 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 करून घेऊ. अगं बाई, ही आता इथे काय करते? नवरा गेल्यावर सणा समारंभाला येऊ नये एवढं पण कळत नाही हिला? अरे तिला कळत नसेल पण घरच्यांना तर कळतं ना. उज्ज्वला ताईने तिला येऊच द्यायला नको होतं. नाहीतर काय, आता ही आल्यामुळे अपशकुन होईल, त्याला जबाबदार कोण? तू पूजेला येऊ शकत नाही अश्विनी. इथे फक्त सवाष्ण बायकाच येऊ शकतात. हो बरोबर आहे त्यांचं. घरी जा तू. हो अश्विनी, तू घरी जा. अगं अश्विनी, तू इतकी सवाष्ण बाईसारखी अशी नटून थटून पूजेला आली तर लोक काय म्हणतील? मी तर म्हणते हिने बाहेरच पडायला नको होतं. नवरा गेल्याचं काही वाटलं नाही का ग तुला? एवढी कशी कोडगी तू? ऐका ना, यांना काही झालेलं नाहीये. हे जिवंत आहेत आणि सुखरूप आहेत, आणि मला सांगून गेले तसं ते येणार आहेत परत. चला ग इथं. असल्या रडक्या वातावरणात पूजा करण्यापेक्षा न केलेली पत्करी. काकू ऐका ना, खरंच तुम्ही नका जाऊ सगळ्याजणी, मी जाते. हा अश्विनी. सावंत काकू पण मी आहे तुझ्या बरोबर. चल ये. नाही नको काकू,
त्यांना कुंकुमार्चन करू देत. मला फक्त देवीचं थोडंसं कुंकू द्या. हो थांब देते. हा. अरे नवरा गेलेल्या बाईला कुंकू देतं का कुणी? मला असं वाटतं हिच्या डोक्यावरच परिणाम झालेला आहे. तुला कुंकू मिळणार नाही. चल जा इथून निघ. नाही मिळणार तुला कुंकू. नाही. नाही, तू जा अश्विनी. तुला नाही मिळणार ना. तुला सांगितलं नाही का? तुमच्या पाया सांगितलं नाही का तुला?